नमस्कार मित्रांनो, आज आपण गायींमध्ये हायपोकॅल्शिमिया झाल्यानंतर म्हणजे आपल्या गायींच्या ब्लडमध्ये कॅल्शियम डाऊन झाल्यानंतर कोणकोणते आजार गायींमध्ये होतात, त्याचबरोबर गायींमध्ये मिल्क फ्युअर होतो कसा, हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर काविंगच्या आसपास कॅल्शियमची खूप इम्पॉर्टन्स असते गायींमध्ये. काविंग नंतर आपली गाय कशी परफॉर्म करणार हे सगळं त्या गायीच्या ब्लड कॅल्शियम लेवलवरती डिपेंड असतं. तिचे जे पीक मिल्क प्रोडक्शन आहे आपल्या गायीचे ती देणार की नाही देणार, यासोबत काविंग नंतर आपल्या गायीचा ड्राय मॅटर इंटेक कसा राहील, तर या सर्व गोष्टी आपल्या गायींच्या ब्लड कॅल्शियमवरती डिपेंड असतात. गायींमध्ये मिल्क फ्युअर, युट्राइन प्रोलॅप्स, मेट्रायटिस, मस्टायटिस, डिस्टोकिया या ज्या डिझीज आहे या होणार की नाही होणार, हे सर्व त्या गायीच्या ब्लड कॅल्शियमवरती डिपेंड असतं. तर यामुळे मी म्हटलो कॅल्शियमची खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे आपल्या गायींमध्ये. तर पुढे सर्व गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये बघायला भेटतीलच. तसेच गायींची जी इम्युन पॉवर असते ती पण काही पर्सेंट आपल्या गायींच्या ब्लड कॅल्शियमवरती डिपेंड असते. तर यावरून तुम्ही कॅल्शियमची किती इम्पॉर्टन्स आहे गायींमध्ये ॲट द टाईम ऑफ पर्च्युरेशन हे तुम्हाला समजलं असेल. आणि म्हणून मी हा टॉपिक या व्हिडिओसाठी निवडला आहे. तर हायपोकॅल्शिमिया फक्त एक मिल्क फ्युअर नाही आहे ज्यामध्ये आपली गाय खाली बसते. इन रिॲलिटी हायपोकॅल्शिमिया एक सिंगल डिझीज नाही आहे ज्यामध्ये फक्त आपली गाय खाली बसते. तर भरपूर प्रॉब्लेम गायींमध्ये येत असतात ज्यावेळेस आपल्या गायींमध्ये हायपोकॅल्शिमिया होत असतो. तर हायपोकॅल्शिमिया म्हणजे मेटाबॉलिक फेल्युअर काविंगच्या आसपास जो सुरू होत असतो. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करू, पण त्याआधी तुम्ही मला फीडबॅक देत चला. मी ज्या व्हिडिओ बनवतोय त्या व्हिडिओमध्ये जी इन्फॉर्मेशन तुम्हाला देतोय तर ती इन्फॉर्मेशन तुम्हाला समजते की नाही समजते, किंवा काही त्यामध्ये काही चेंज केला पाहिजेत, व्हिडिओ अजून थोडी सिम्पल केली पाहिजेत किंवा अजून डीप इन्फॉर्मेशन दिली पाहिजेत. तर या सर्व गोष्टींचं तुम्ही मला फीडबॅक देत चला. कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकतात. कारण मी जे व्हिडिओ बनवतोय त्या तुमच्यासाठी बनवतोय, तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटली पाहिजेत. आणि जर व्हिडिओमध्ये जी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतोय ती जर तुम्हाला समजत नसेल तर व्हिडिओ बनवण्याचा माझा काही फायदा होणार नाही. तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि मग त्यानुसार मग मी माझ्या व्हिडिओमध्ये चेंजेस करील. तर आता आपण या व्हिडिओला सुरुवात करू. तर मिल्क फ्युअरला आपण हायपोकॅल्शिमिया पण म्हणत असतो. आणि हायपोकॅल्शिमिया म्हणजे गेटवेज ऑफ डिझीज. ज्यावेळेस हायपोकॅल्शिमिया गायींमध्ये होतो तर बाकीचे पण जे मेटाबॉलिक आजार आहे त्यांचे पण दरवाजे ओपन होत असतात. यामुळे आपण मिल्क फ्युअरला हायपोकॅल्शिमियाला गेटवेज ऑफ डिझीज म्हणत असतो. अराऊंड काविंग ज्यावेळेस आपली गाय वासरू देण्याच्या जवळ येते तर अशा वेळेस प्रत्येक गायीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे तिच्या ब्लडमध्ये कमी झालेलं असतं. कारण मित्रांनो आपली गाय त्यावेळेस काविंगच्या जवळ येते आणि अशा वेळेस गायीच्या अडरमध्ये दूध बनत असतं आणि त्यासाठी कॅल्शियमची गरज असते. तर प्रत्येक गायीच्या ब्लडमध्ये कॅल्शियम हे नॉर्मली थोडं डाऊनच झालेलं असतं. आपण जर आपल्या गायीची क्लोजअप पिरियडमध्ये जर तिला आपण प्रॉपर डिकॅड फिडिंग केली नसेल तर ते कॅल्शियम खूप जास्त कमी होतं. तर अशा वेळेस ज्यावेळेस आपल्या गायींच्या ब्लडमध्ये कॅल्शियम खूप जास्त डाऊन होतं तर आपल्याला जे आजार बघायला भेटतात तर पहिलं म्हणजे डिस्टोकिया, रिटेन्शन ऑफ प्लेसेंटा, मेट्रायटिस, मस्टायटिस हे सगळे आजार आपल्याला लो कॅल्शियममुळे बघायला भेटतात. आणि आपल्या गायीचं जे इम्युन सिस्टम आहे ते पण डाऊन होतं, गायीची इम्युनिटी पण कॉम्प्रोमाइज होते लो कॅल्शियममुळे. त्याचबरोबर आपल्या गायीचं प्रोडक्शन लॉस होतं आणि जी आपल्या गायीची इकॉनॉमिक व्हॅल्यू असते ती पण डाऊन होते. तर आपण या सर्व गोष्टी आता वन बाय वन बघू. हायपोकॅल्शिमिया होतो कसा आणि हायपोकॅल्शिमिया झाल्यानंतर कोणकोणते आजार होतात आणि हायपोकॅल्शिमियाचे आपण ट्रीटमेंट काय करायची आहे आणि हायपोकॅल्शिमियाला आपण प्रिव्हेंट कसं करू शकतो, तर सगळं काही आपण डिटेलमध्ये बघू. तर कॅल्शियमच्या कमीमुळे जो आजार होत असतो पहिला तो म्हणजे मिल्क फ्युअर, हे आपल्याला माहितीच असेल. आणि आपण जर गायीला मिल्क फ्युअरमध्ये गाय असताना जर तिला प्रॉपर ट्रीटमेंट दिली नाही तर अशा वेळेस आपली गाय ही सायक्लिक होत असते. म्हणजे ज्यावेळेस आपण गायला ट्रीटमेंट देतो त्यावेळेस आपली गाय ट्रीटमेंटला रिस्पॉन्स करते आणि आपली गाय ही उभी राहत असते. पण त्यानंतर काही तासांना आपली गाय पुन्हा डाऊनर होते आणि आपल्याला पुन्हा गायला आय व्ही कॅल्शियम द्यावं लागतं आणि मग अशा कंडिशनला आपण सायक्लिक म्हणतो. दुसरं म्हणजे लो कॅल्शियममुळे जो दुसरा आजार होतो तो म्हणजे डाऊनर काऊ. नॉर्मली ज्यावेळेस आपली गाय ही मिल्क फ्युअरमध्ये असते आणि आपण गायला आय व्ही कॅल्शियम देतो त्यानंतर आपली गाय ही 3 ते 5 तासांमध्ये त्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स करते आणि नॉर्मली ती उभी राहते. पण काही
केस असे असतात ज्यामध्ये गाय ही कॅल्शियमला रिस्पॉन्स करत नाही आणि ती कंटिन्यू डाऊनरच असते खूप दिवसांसाठी. तर ही जी कंडिशन आहे, याच कंडिशनला आपण डाऊनर काऊ म्हणतो. आणि जवळजवळ 28% इतक्या ज्या मिल्क फिवरच्या केस असतात त्या डाऊनर काऊमध्ये शिफ्ट होत असतात. आणि एकदा जर आपली गाय डाऊनर झाली तर त्यामध्ये आपली गाय मरण्याचे चान्स हे जवळजवळ 67% इतके असतात, जर आपण आपल्या गायीला प्रॉपर ट्रीटमेंट दिली नाही तर. ज्यावेळेस लॉंग टाईमसाठी आपली गाय एकाच जागेवर बसून असते तर अशा वेळेस गायीचे जे मसल आहे त्यांवरती खूप जास्त प्रेशर पडत असतो आणि कंटिन्यू हाय प्रेशरमुळं मसलचे जे फायबर आहे ते डॅमेज होतात आणि त्यानंतर आपली गाय उभी जरी राहिली तरी तिला प्रॉपर चालता पण येत नाही. दुसरं म्हणजे नर्व इंजरी होत असते. हाय प्रेशरमुळे जी सायटिक नर्व आहे ती डॅमेज होते. यामुळे जे गायीचे लेग्स आहे ते वीक होतात आणि आपली गाय उभं राहण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही. यानंतर तिसरं म्हणजे ब्लड फ्लो रिड्यूस होतो. ब्लड फ्लो कमी होत असतो. ज्यावेळेस गाय डाऊनर असते आणि मसल आणि नर्व यांना प्रॉपर ब्लड सप्लाय हा होत नाही, तर अशा वेळेस गायीचे जे मसल आहे त्यांना ऑक्सिजन आणि न्यूट्रियनची कमी होते आणि त्यामुळे जी हिलिंगची प्रोसेस आहे ती स्लो होऊन जाते. यानंतर चौथं म्हणजे सेकंडरी इन्फेक्शन डेव्हलप होत असतं, कारण गाय ही खूप दिवसांपासून एकाच जागेवर बसलेली असते आणि अशा वेळेस त्या गायीची इम्युनिटी पण डाऊन झालेली असते. तर इम्युनिटी डाऊन झाल्यामुळं आपल्याला त्या गायीमध्ये निमोनिया, मस्टॅटिस, मेटायटिस यांसारखे आजार होण्याचे त्या गायीमध्ये चान्स असतात. यानंतर तिसरं म्हणजे डिस्टोकिया अँड रिप्रोडक्टिव्ह डिझीज. तर जे कॅल्शियम आहे मित्रांनो त्याचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे मसल कॉन्ट्रॅक्शनसाठी. विदाऊट कॅल्शियम मसल प्रॉपर काम करते नाही. तर गायचं जे युट्रस आहे ज्याला आपण गायची पिशवी म्हणतो, तर हे एक मसलपासून बनलेलं ऑर्गन असतं. तर ज्यावेळेस आपल्या गायची नॉर्मल डिलिव्हरी होत असते तर अशा वेळेस आपल्या गायचं जे युट्रस आहे जे खूप साऱ्या मसलपासून बनलेलं असतं, तर गायच्या युट्रसमध्ये कॅल्शियममुळं कॉन्ट्रॅक्शन निर्माण होतं, क्रिएट होतं आणि त्या कॉन्ट्रॅक्शनमुळं आपल्या गायच्या युट्रसमध्ये एक फोर्स क्रिएट होते आणि ही फोर्स मित्रांनो आपल्या गायच्या युट्रसमध्ये जे वासरू आहे, आपल्या गायच्या पिशवीमध्ये जे वासरू आहे त्या वासराला गायच्या पिशवीच्या बाहेर ढकलत असते. आणि ही जी प्रोसेस होते ही एक नॉर्मल कंडिशनमध्ये होते ज्यावेळेस आपल्या गायच्या ब्लडमध्ये प्रॉपर कॅल्शियम हे अवेलेबल असतं. पण ज्यावेळेस मित्रांनो युट्राईन कॉन्ट्रॅक्शन हे वीक असतात, फॉर एक्झाम्पल लो कॅल्शियममुळे, तर अशा वेळेस आपली गाय मित्रांनो तिला डिस्टोकिया फेस करावा लागतो. कारण जे युट्रस आहे ते जसं मी तुम्हाला म्हटलो पूर्ण मसलपासून बनलेलं ऑर्गन आहे. गायीच्या ब्लडमध्ये कॅल्शियम कमी असेल तर मसल कॉन्ट्रॅक्ट होती नाही आणि अशा वेळेस मित्रांनो आपल्या गायचं जे युट्रस आहे ते वासराला बाहेर ढकलत नाही. तर अशा वेळेस आपल्याला फोर्सफुली गायचं वासरू वडून काढावं लागतं आणि फोर्सफुली गायचं वासरू वडल्यामुळं भरपूर टाईम आपल्याला गायींमध्ये युट्राईन प्रॉब्लेम्स पण बघायला भेटू शकतो. यानंतर लो ब्लड कॅल्शियममुळे जो चौथा आजार होतो तो म्हणजे रिटेन्शन ऑफ प्लेसेंटा, ज्याला आपण जार अटकणे, वॉर अटकणे म्हणतो. तर खूप साऱ्या स्टडीजमध्ये हे समजलं आहे मित्रांनो की हायपोकॅल्शियममुळेच आपल्या गायींचा जार अटकत असतो. कारण होतं काय मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे विदाऊट कॅल्शियम गायीचं जे युट्रस आहे त्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन होत नाही आणि जो प्लेसेंटा जो असतो तो आपल्या गायीचे जे युट्रस आहे, जे आपल्या गायीची पिशवी आहे, तर तिची जी वॉल आहे, जी भिंत आहे तिला चिटकलेला असतो आणि ज्यावेळेस आपल्या गायीच्या युट्रसमध्ये कॉन्ट्रॅक्शन क्रिएट होतं तर अशा वेळेस तिथून तो प्लेसेंटा सुटत असतो आणि कॉन्ट्रॅक्शनमुळे तो प्लेसेंटा मग नॅचरली आपल्या गायच्या युट्रसमधून बाहेर पडत असतो आणि ही प्रोसेस होण्यासाठी कमीत कमी 8 ते 12 तासांचा इतका टाईम लागत असतो. जसं मी तुम्हाला म्हटलो युट्रस एक मसल ऑर्गन आहे आणि मसलला प्रॉपर काम करण्यासाठी कॅल्शियमची गरज असते. कॅल्शियम मसल सेल्समध्ये जाऊन ॲक्टिन मायोसिन जे फायबर्स आहे त्याला ॲक्टिवेट करत असतं आणि हे ॲक्टिवेट झाल्यानंतरच आपल्या गायच्या युट्रसमध्ये स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट होत असतं. तर कॅल्शियम म्हणजे कॉन्ट्रॅक्शनची पॉवरच असते. विदाऊट कॅल्शियम गायच्या युट्रसमध्ये कॉन्ट्रॅक्शन होत नाही. तर ज्यावेळेस ब्लड कॅल्शियम लो असतं युट्रसचे जे मसल आहे ते वीक होतात आणि प्रॉपर कॉन्ट्रॅक्शन ते करू शकत नाही आणि यामुळं मग आपल्याला गायींमध्ये रिटेन्शन ऑफ प्लेसेंटा बघायला भेटतो, ज्याला आपण जारवार म्हणतो. तर कॉन्ट्रॅक्शन आणि हॉर्मोनचे पण लिंक असतात. काविंगनंतर ऑक्सिटोसिन हॉर्मोन रिलीज होत असतो आणि ऑक्सिटोसिन हॉर्मोनमुळेच युट्रसमध्ये कॉन्ट्रॅक्शन होत असतं. तर ऑक्सिटोसिन हॉर्मोनला रिलीज होण्यासाठी पण
काम करण्यासाठी पण कॅल्शियमचीच गरज असते. तर विदाऊट कॅल्शियम कॉन्ट्रॅक्शन पण होत नाही आणि ऑक्सिटोसिन हॉर्मोन पण रिलीज होत नाही. तर ऑक्सिटोसिन हॉर्मोन मित्रांनो हा तो हॉर्मोन आहे ज्यामुळं आपली गाय पाणवत असते, ती पाण्यात सोडत असते. आणि ज्यावेळेस गायीच्या युटरसमध्ये पुअर कॉन्ट्रॅक्शन होतं त्यावेळेस आपल्याला जे आजार बघायला भेटतात, जे प्रॉब्लेम बघायला भेटतात ते म्हणजे एकतर रिटेन्शन ऑफ प्लेसेंटा, दुसरं म्हणजे युटरसचं जे इव्होल्युशन आहे तिची जी प्रोसेस आहे ती स्लो होते, तिसरं म्हणजे युट्राइन इन्फेक्शन डेव्हलप होतं, चौथं म्हणजे गायींमध्ये हीट जो माज असतो तो डिले होतो, आपली गाय लवकर टायमिंगवरती माजावर येत नाही, आणि पाचवं म्हणजे आपली गाय रिपीट ब्रीडिंगमध्ये जाते. तर सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर कॅल्शियम हे एसेन्शियल आहे फॉर मसल कॉन्ट्रॅक्शन आणि युट्रस हे एक मसलपासून बनलेलं ऑर्गन आहे. तर ज्यावेळेस कॅल्शियम हे लो असतं युट्राइन कॉन्ट्रॅक्शन हे वीक होत असतं आणि वीक युट्राइन कॉन्ट्रॅक्शन हे जो प्लेसेंट आहे त्याची जी अटॅचमेंट आहे तिला तोडू शकत नाही आणि मग आपल्या गायचा प्लेसेंटा हा युट्रसमध्येच राहून जातो. यानंतर हायपोकॅल्शियममुळे लो कॅल्शियममुळे जो पाचवा आजार होतो तो म्हणजे मेट्रायटिस. तर खूप साऱ्या स्टडीजने हे दाखवलं आहे की मेट्रायटिस आणि हायपोकॅल्शियमचा इनडायरेक्टली संबंध असतो. तर ज्यावेळेस आपल्या गायींमध्ये मेट्रायटिस होते तर अशा वेळेस गायींचं जे युट्रस आहे, आपल्या गायीची जी पिशवी आहे त्यामध्ये बॅक्टेरिया कलेक्ट होत असतात आणि अशा वेळेस आपल्या गायींमध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्स सर्वात जास्त असतात. तर ज्यावेळेस हे बॅक्टेरिया गायींच्या युट्रसमध्ये कलेक्ट होतात तर ते टॉक्सिन रिलीज करत असतात आणि हे टॉक्सिन ज्यावेळेस आपल्या गायींच्या ब्लडमध्ये जातं, ब्लडमध्ये एंटर करतं, तर अशा वेळेस आपल्या गायींमध्ये युट्राइन इन्फेक्शन होत असतं. तर ज्यावेळेस हे टॉक्सिन गायींच्या ब्लडमध्ये येतं तर आपल्या गायींची जी ॲपिटाईट आहे, आपल्या गायींची जी भूक आहे ती कमी होते, गायींचं मिल्क प्रोडक्शन लॉस होतं, गायींची फर्टिलिटी कॉम्प्रोमाइज होते आणि कंटिन्यू आपल्या गायींमध्ये 104 ते 105 इतकं टेम्परेचर मेंटेन असतं. तर अशा वेळेस आपल्या गायींचं जे युट्रस आहे ते प्रॉपरली कॉन्ट्रॅक्ट पण करत नाही आणि इन्फेक्शनमुळे जे आजार होतात तर ते म्हणजे इंडोमेट्रायटिस, पायोमेट्रा, रिपीट ब्रीडिंग हे सगळे आजार आपल्याला मेट्रायटिसमध्ये बघायला भेटतात. तर जर आपण ट्रीटमेंटचा जर खर्च जर तुम्हाला सांगायचा म्हटलं तर एका गायीसाठी आपल्याला ज्यावेळेस तिला मेट्रायटिस होत असतो तर 5 ते 6 हजार रुपये इतका खर्च गायीमध्ये त्या एका गायीला येत असतो ज्यावेळेस तिला मेट्रायटिस होते. यानंतर लो कॅल्शियममुळे जो 6वा आजार होतो तो म्हणजे मस्टायटिस. तर हायपोकॅल्शियममध्ये ऑलरेडी आपल्या गायीची जी इम्युनिटी असते, जी इम्युनिटी पॉवर असते ती ऑलरेडी कमी झालेली असती आणि यासोबत जो स्फिंक्टर नावाचा जो मसल असतो त्याची पण स्ट्रेंथ कमी होते. तर स्फिंक्टर नावाचा जो मसल आहे मित्रांनो तर त्याचे काम काय आहे तर पहिल्यांदा हे समजून घ्या हा मसल असतो कुठे तर आपल्या गायीचं जे सड आहे आणि त्याची जी ओपनिंग आहे तर तिथे हा मसल असतो. तर याचं काम काय असतं तर ज्यावेळेस आपण गायीची मिल्किंग करतो आणि मिल्किंग करून झाल्यानंतर आपल्या गायीचं जे सड आहे त्याचं जे तोंड आहे त्याला टाईटली क्लोज करण्याचं काम या मसलचं असतं. तर ज्यावेळेस आपल्या गायींमध्ये हायपोकॅल्शियम होतो आणि जसं तुम्हाला माहिती आहे मसलला प्रॉपर काम करण्यासाठी कॅल्शियमची गरज असते. तर इथे पण तसंच होतं, जो स्फिंक्टर नावाचा जो मसल आहे ते तो प्रॉपर काम करत नाही कारण आपल्या गायीच्या बॉडीमध्ये कॅल्शियमची कमी असते. तर अशा वेळेस होतं काय आपल्या गायीचं जे टीट केनाल आहे तर ते ओपनच असतं आणि आपल्या गायीचं जे सड आहे ते प्रॉपरली क्लोज होत नाही. तर हा जो मसल आहे स्फिंक्टर, टीट स्फिंक्टर, तर हा एक नॅचरल सीलचं काम करत असतो. ज्यावेळेस आपण गायींची मिल्किंग करतो तर आपल्या गायीचं सडाला त्याची जी ओपनिंग आहे त्याला क्लोज करण्याचं काम करत असतो. पण लो कॅल्शियममुळे हा मसल त्याचं प्रॉपर काम करत नाही आणि ज्यावेळेस आपली गाय खाली बसते तर जमिनीवरती जे काही बॅक्टेरिया आहे, शेणामध्ये जे काही बॅक्टेरिया आहे ते आपल्या गायीच्या टीट कॅनलमधून एंटर होतात आणि आपल्या गायीच्या कासेमध्ये पोचतात आणि यासोबत आपल्या गायींची इम्युनिटी पॉवर पण कमी असल्यामुळे ते जे बॅक्टेरिया आहे ते तिथे जाऊन मल्टिप्लाय होतात आणि मग आपल्या गायींमध्ये आपल्याला मस्टायटिस बघायला भेटते. तर अशा प्रकारे लो कॅल्शियममुळं आपल्या गायींमध्ये मस्टायटिस पण होऊ शकते. तर आता आपण गायींमध्ये हायपोकॅल्शियम होतो तरी कसा, मिल्क फ्युअर होतो तरी कसा हे बघू. तर ड्युरिंग द ड्राय पिरियड ज्यावेळेस आपण गायींना आठवतो आपल्या गायी ड्राय पिरियडमध्ये जातात तर अशा वेळेस जी कॅल्शियमची रिक्वायरमेंट असते गायींना ती खूप कमी असते. सांगायचं म्हटलं तर 30 ग्राम पर डे इतकी इतकी रिक्वायरमेंट गायीची कॅल्शियमची असते आणि ॲट द टाईम ऑफ काविंग ज्यावेळेस आपली गाय वासराला जन्म देत असते तर अशा वेळेस जी कॅल्शियमची रिक्वायरमेंट आहे ती अचानक
डबलपेक्षाही जास्त होते, कारण त्यावेळेस मिल्क प्रोडक्शन गाईचं हे स्टार्ट होत असतं. आणि तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, मिल्क बनण्यासाठी, गाईचं दूध बनण्यासाठी कॅल्शियमची गरज असते. आणि त्यातली त्यात हे जे गाईचं पहिलं दूध असतं, ज्याला आपण कोलेस्ट्रॉल म्हणतो, यामध्ये नॉर्मल दुधापेक्षा 3 ते 4 पटीने जास्त कॅल्शियम असतं. तर मिल्क प्रोडक्शन स्टार्ट झाल्यामुळे गायींच्या बॉडीमध्ये अचानक कॅल्शियमची रिक्वायरमेंट ही क्रिएट होत असते. तर यामुळे होतं काय, गायींचं जे ब्लड कॅल्शियम लेवल आहे ती डाऊन होते आणि आपल्या गायींमध्ये शॉर्ट टाईमसाठी ट्रान्झिशन हायपोकॅल्शिमिया होत असतो. आणि हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपली गाय काय करते, तर तिच्या बोनमधून, तिच्या हाडांमधून कॅल्शियम मोबिलाइज करून हा प्रॉब्लेम करेक्ट करण्याचा प्रयत्न करत असते. तर कायविंगच्या आसपास प्रत्येक गायीमध्ये हायपोकॅल्शिमिया डेव्हलप होत असतो, कारण त्यावेळेस मिल्क प्रोडक्शन स्टार्ट होणार असतं. तर अशा वेळेस ती गाय स्वतःच्या हाडांमधून कॅल्शियम आणून तिची जी कॅल्शियमची रिक्वायरमेंट असते ती पूर्ण करते. आणि मग आपल्याला त्या गायीमध्ये कोणत्याही प्रकारचा मिल्क फिवर किंवा हायपोकॅल्शिमिया बघायला भेटत नाही. पण ज्या हाय यील्डर्स गाय असतात, ज्यांचे एका दिवसाचे दूध खूप जास्त असते, तर अशा गायी त्यांच्या बोनमधून, त्याच्या हाडांमधून फास्ट कॅल्शियम आणून त्यांची जी कॅल्शियमची रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण करू शकत नाही. कारण त्या गायींसाठी हे पॉसिबल नसतं, कारण एकतर त्यांचं मिल्क प्रोडक्शन पण खूप जास्त असतं आणि दुसरं म्हणजे त्या मिल्क प्रोडक्शनसाठी त्यांना खूप जास्त कॅल्शियमची गरज असते. तर गाईच्या बोनमध्ये जे कॅल्शियम स्टोअर आहे आणि गाईच्या बॉडीमध्ये जी कॅल्शियमची रिक्वायरमेंट क्रिएट झाली आहे, तर बोनमधलं कॅल्शियम गाईची जी कॅल्शियमची रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण करू शकत नाही एकलं. कारण बोनमधून कॅल्शियम मोबिलाइज होण्यासाठी पण काही हॉर्मोनची गरज असते, त्याचबरोबर काही विटॅमिनची गरज असते, जसं PTH हॉर्मोन आणि विटॅमिन D3 यांची गरज असते गाईच्या हाडांमधून कॅल्शियम मोबिलाइज होण्यासाठी. तर ही जी प्रोसेस आहे, हाडांमधून कॅल्शियम येणार आणि मग ते आपल्या गाईच्या कॅल्शियमची रिक्वायरमेंट त्यामुळं पूर्ण होणार. तर ह्या सिस्टीममध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर आपली गाय मिल्क फिवरमध्ये जात असते, तिला मिल्क फिवर होत असतो. आणि ज्यावेळेस गाईच्या बॉडीमध्ये कॅल्शियमची लेवल खूप जास्त डाऊन होतात, त्यावेळेस मसल पण प्रॉपरली कॉन्ट्रॅक्ट होत नाही. आणि दुसरं म्हणजे जे नर्व सिग्नलिंग आहे ते वीक होतात आणि जे स्केल्टन मसल आहे आणि यासोबत जे स्मूथ मसल आहे ते पण वीक होत असतात. तर तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मित्रांनो, ज्यावेळेस आपली गाय वासराला जन्म देणार असते त्यापासून काही दिवस आधी प्रत्येक गायीमध्ये कॅल्शियम हे थोडं कमी होत असतं, कारण त्यावेळेस गाईचं मिल्क प्रोडक्शन काही दिवसानंतर चालू होणार असतं आणि गाईच्या अडरमध्ये मिल्क बनत असतं. आणि जसं तुम्हाला माहिती आहे, मिल्क बनण्यासाठी कॅल्शियमची गरज असते. तर ज्या गाईंचं मिल्क प्रोडक्शन हे खूप जास्त राहत नाही, तर त्या गाई काय करतात, त्यांची जी कॅल्शियमची रिक्वायरमेंट असते तर ती त्यांच्या हाडांमधून कॅल्शियम आणून पूर्ण करत असतात. पण तेच जे जे एक जास्त दूध देणारी गाय असते, जी एक हाय यील्डर्स गाय असते, तर त्या गायला असं करता येत नाही. तिची जितकी कॅल्शियमची रिक्वायरमेंट असते आणि बोनमधून जे कॅल्शियम येतं, तर बोनमधून कॅल्शियम येऊन तिची रिक्वायरमेंट पूर्ण होत नाही आणि प्लस बोनमधून कॅल्शियम रिलीज होण्यासाठी, कॅल्शियम मोबिलाइज होण्यासाठी काही हॉर्मोनची गरज असते, त्याचबरोबर काही विटॅमिनची गरज असते. तर अशा वेळेस जर आपल्या गाईच्या ब्लडमध्ये कॅल्शियम खूप जास्त डाऊन झालं तर त्या गाईमध्ये मिल्क फिवर हा आजार होत असतो. तर आता इथे एक प्रश्न येतो की आपल्या गाईंचं जे नॉर्मल ब्लड कॅल्शियम असतं तर ते किती आहे. तर नॉर्मल जे ब्लड कॅल्शियम आहे ते 8.5 ते 10.4 mg/dl इतकं असतं. आणि ज्यावेळेस आपली गाय मिल्क फ्युअरमध्ये जात असते तर हेच कॅल्शियम गाईच्या ब्लडमध्ये 5 mg/dl मागे येत असतं. आणि ज्या सिव्हिअर केस असतात हायपोकॅल्शिमियाच्या मिल्क फिवरच्या, त्यांमध्ये हे कॅल्शियम 4 mg/dl इथपर्यंत येत असतं. तर तुम्हाला आता समजलं असेल मित्रांनो, आपल्या गायींमध्ये हायपोकॅल्शिमिया होतो तरी कसा. तर जो मिल्क फिवर आजार आहे यामध्ये 3 स्टेजेस असतात. त्यापैकी पहिली स्टेजमध्ये, फर्स्ट स्टेजमध्ये आपली जी गाय आहे ती उभीच असते आणि आपली गाय ही थोडीशी सेन्सिटिव्ह झालेली असते. तर गायीचं जे हेड आहे त्यामध्ये थोडे कंपन होत असतात आणि आपली गाय ही मुवमेंट करण्यासाठी ती म्हणजे काही मुवमेंट करत नाही. ती जर एका जागेवर उभी असली तर ती एका जागेस उभं असणे पसंत करते किंवा बसेल असली तर ती जास्त टाईम बसूनच असते, म्हणजे मुवमेंट काही जास्त करत नाही गाय. दुसरं म्हणजे आपल्या गायचा जो फीड इंटेक आहे तो कमी होतो. त्याचबरोबर काही केसेसमध्ये आपल्या गाई तिची जीभ बाहेर काढत असते आणि दातावर दात काही केसेसमध्ये ती घासत असते.
तसंच आपल्या गाईचं जे बॉडी टेम्परेचर आहे ते युजली नॉर्मलच असतं आणि आपल्या गाईची जी मुवमेंट आहे ती कमी झालेली असते. तर मिल्क प्रोडक्शन स्टेज 1मध्ये मिल्क प्रोडक्शन कमी होतं, गाईचा फीड इंटेक कमी होतो. याचसोबत जे रुमन आहे गाईचं त्याची मुवमेंट स्लो होते आणि जे स्मूथ मसल आहे ते पण काम कमी करतात, ज्यामुळं आपल्या गाईचं जे शेण आहे ते आपली गाय थोडं थोडं पास करत असते. तर ही जी स्टेज 1ची जी कंडिशन आहे यामध्ये जर आपण डायग्नोसिस करून जर गायला ट्रीटमेंट दिली तर आपली गाय लवकर रिस्पॉन्स करते. आणि जर आपण इथे जर डायग्नोसिस आपल्याकडून झालं नाही तर आपली गाय मग सेकंड स्टेजमध्ये जाते, मिल्क फ्लोअरच्या दुसऱ्या स्टेजमध्ये जाते. तर मिल्क फ्लोअरच्या सेकंड स्टेजमध्ये काय होतं आता आपण ते बघू. यानंतर जो सेकंड स्टेज आहे मिल्क फ्लोअरचा, यामध्ये आपली गाय पूर्णपणे डाऊनर होते, खाली बसते आणि आपण गायला किती पण उठवण्याचा प्रयत्न केला तरी ती गाय जागची हालतसुद्धा नाही. आणि मग इथेच आपल्याला समजतं की आपली गाय ही मिल्क फ्लोअरमध्ये गेली आहे, तिला मिल्क फ्लोअर झाला आहे. तर सेकंड स्टेजमध्ये आपली गाय डल असते, डिप्रेस असते आणि आपली गायची जी मान आहे ती एक साईडला वळवून गाय खाली बसलेली असती. तिचं जे हेड आहे ते फ्लँकवरती तिने ठेवलेलं असतं आणि आपल्या गायचं जे टेम्परेचर आहे सेकंड स्टेजमध्ये हे डाऊन झालेलं असतं. गायची जी स्किन आहे, गायचे जे लेग्स आहे ते थंड पडलेले असतात आणि इथे खूप डिफिकल्ट होतं गायची जुगुलर वेन सापडण्यासाठी. गायची जुगुलर वेन ही लवकर सापडत पण नाही. तर सेकंड स्टेजमध्ये जर आपण गायला ट्रीटमेंट दिली नाही प्रॉपर टायमिंगवरती तर अशा केसमध्ये युट्राईन प्रोलेप्स होण्याचे पण चान्स हे खूप जास्त असतात. आणि इथे जर आपण गायला IV कॅल्शियम दिलं, गायला ट्रीटमेंट दिली तरी या सेकंड स्टेजमध्ये सुद्धा आपली गाय मित्रांनो कॅल्शियम ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत असते आणि ती भरपूर केसेसमध्ये भरपूर टाईम उभी राहत असते. यानंतर जो मिल्क फ्लोअरचा स्टेज 3 आहे यामध्ये आपली गाय कम्प्लिटली अनकॉन्शियस होते, कोमामध्ये जाते आणि आपण मिल्क फ्लोअरच्या स्टेज 3ला द टर्मिनल स्टेज ऑफ मिल्क फ्लोअर म्हणत असतो. तर यामध्ये आपली गाय नॉर्मली बसू पण शकत नाही, आपली गाय डायरेक्टली झोपून घेत असते आणि आपण जर गायला बसवलं तर ती थोडा टाईम बसते आणि जसं आपण गायला सोडतो ती पुन्हा झोपून घेत असते. यामध्ये आपली गायची बॉडी खूप जास्त वीक होते, जो हर्ट साऊंड आहे तो वीक होतो आणि हर्ट रेट हे इन्क्रीज होतात अराऊंड 120 बीट पर मिनिट इतके. आणि यामध्ये जी जुगुलर वेन आहे ती सापडतच नाही. सेकंड स्टेजमध्ये जुगुलर वेन सापडणं अवघड असतं, पण स्टेज 3मध्ये ती सापडतच नाही. आणि गायचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते खूप पुअर होतं आणि दुसरं म्हणजे गायचं जे रुमन आहे ते काम करणं बंद करतं आणि काही वेळेस आपल्याला या केसमध्ये स्टेज 3मध्ये ब्लोट पण गायींमध्ये बघायला भेटू शकतो. तर मिल्क फ्लोअरचा जो स्टेज 3 हा गायींसाठी लाईफ थ्रेटनिंग असतो आणि जर या स्टेजमध्ये पण आपण जर गायीला प्रॉपर ट्रीटमेंट दिली नाही, IV कॅल्शियम दिलं नाही गायीला तर फायनली आपली गाय मित्रांनो शॉकमध्ये जाते आणि कम्प्लिटली कोलॅप्स होते, म्हणजे ती शेवट मरते. तर आतापर्यंत आपण बघितलं गायींमध्ये ज्यावेळेस हायपोकॅल्शिमिया होत असतो, आपल्या गायींच्या ब्लडमध्ये कॅल्शियम डाऊन होत असतं, तर त्यामुळं आपल्या गायींमध्ये दुसरे कोणकोणते आजार होत असतात. आणि आपण हे पण बघितलं की मिल्क फ्लोअर गायींमध्ये होतो कसा आणि मिल्क फ्लोअरच्या किती स्टेजेस आहे आणि कोणत्या स्टेजेसमध्ये आपली गाय कसा रिस्पॉन्स करत असते, आपल्या गायीमध्ये काय बदल होत असतात. तर आता आपण हे बघू मिल्क फ्लोअरला आपण डायग्नोसिस कसं करायचं आहे, कसं ओळखायचं आहे की आपल्या गायीमध्ये मिल्क फ्लोअर आहे की दुसरा एखादा आजार आहे. कारण मित्रांनो मिल्क फ्लोअरमध्ये जे सिम्पटम गायीमध्ये आपल्याला बघायला भेटतात तर सेम तसेच सिम्पटम भरपूर आजार आहे त्यांमध्ये पण बघायला भेटतात आणि आपल्याला मग अशा वेळेस कन्फ्युजन होतं मित्रांनो की आपल्या गायीमध्ये नेमका कोणता आजार आहे. तर आता आपण हेच बघू गायीला मिल्क फ्लोअर आहे की दुसरा एखादा आजार आहे. तर डिफरन्शियल डायग्नोसिस आपण कसं करायचं आहे तर आता आपण ते समजून घेऊ. तर ज्यावेळेस आपल्या गायींमध्ये हायपोकॅल्शिमिया होत असतो आणि आपण जर ब्लड टेस्ट केली तर जसं मी तुम्हाला म्हणलो एक नॉर्मल रेंज जी कॅल्शियमची असते गायच्या ब्लडमध्ये ती म्हणजे 8.5 ते 10.4 mg पर डेसिलिटर इतकी असते. आणि ज्यावेळेस आपली गाय मिल्क फ्लोअरमध्ये जात असते तर त्यावेळेस हे कॅल्शियमची लेवल डाऊन होऊन ती 5.5 mg पर डेसिलिटर इतकी होते. आणि जी सिव्हिअर केस असतात ज्या जसं मी तुम्हाला म्हणलो स्टेज 3 यामध्ये जी कॅल्शियमची लेवल असते गायच्या ब्लडमध्ये ती 2 mg पर डेसिलिटर इतकी असते. दुसरं म्हणजे आपण जर गायच्या ब्लडमध्ये
ग्लुकोज चेक केलं तर ते नॉर्मलच असतं आणि मॅग्नेशियम थोडंसं नॉर्मली थोडं वाढलेलं असतं. तर असे कोणकोणते आजार आहे ज्यामध्ये आपल्याला सेम लाईक मिल्क फिवरसारखे सिम्पटम बघायला भेटतात. तर मेनली 3 डिझीज आहे, 3 आजार आहे ज्यामध्ये आपल्याला मिल्क फिवरसारखे सिम्पटम बघायला भेटतात. तर पहिलं म्हणजे इंडोटॉक्सिमिक मस्टायटिस, दुसरं म्हणजे इंडोटॉक्सिमिक मेट्रायटिस आणि तिसरा म्हणजे हायपोकॅलेमिया. तर हे 3 आजार असे आहे मित्रांनो ज्यामध्ये आपल्याला सेम लाईक मिल्क फिवरसारखे सिम्पटम बघायला भेटतात. तर ज्यावेळेस आपल्या गायींमध्ये इंडोटॉक्सिमिक मस्टायटिस होत असते, इंडोटॉक्सिमिक मेट्रायटिस होत असते, तर अशा वेळेस पण मित्रांनो आपली गाय डाऊनर होत असते सिव्हिअर केसमध्ये. आणि सेम लाईक मिल्क फिवरमध्ये आपली गाय जसं तिचं हेड फ्लँकवरती ठेवून बसलेली असते अशीच बसते. तर आपल्या इथं डिफरन्शियल डायग्नोसिस करायचं असतं मित्रांनो, गायची हिस्ट्री बघायची असती. मिल्क फिवर होत असतो गायींमध्ये, तो गायीने वासरू दिल्यानंतर 24 ते 48 तासांमध्ये होत असतो. तसं बघितलं तर गायीने वासरू दिल्यानंतर 10 दिवसांपर्यंत पण गायला मिल्क फिवर होऊ शकतो. तर गायची रिसेंट काविंग कधी झाली आहे हे बघायचं असतं. त्यानंतर त्या गायच्या हिस्ट्रीमध्ये आपल्याला हे बघायचं असतं की गायचा जर प्लेसेंटा जर नॅचरली बाहेर आलेला नसेल तर त्यावेळेस पण गायींमध्ये इंडोटॉक्सिमिक मेट्रायटिस होत असते. आणि ज्यावेळेस आपली गाय डाऊनर होते तर अशा वेळेस आपण गायचे जे अडर आहे, गायची जी कास आहे त्याचं एक्झामिनेशन केलं पाहिजेत, गायचं दूध काढून बघितलं पाहिजेत. कारण इंडोटॉक्सिमिक मस्टायटिसमध्ये पण आपल्याला असे सिम्पटम बघायला भेटतात. तिसरं म्हणजे जो हायपोकॅलेमिक आजार आहे, म्हणजे आपल्या गायच्या ब्लडमध्ये जे पोटॅशियमची लेवल आहे ती डाऊन होते. तर अशा वेळेस पण मित्रांनो आपली गाय डाऊनर होते आणि तिची जी मान आहे ती तिच्या फ्लँकवरती ठेवते आणि आपल्याला असं वाटतं की आपल्या गायीला मिल्क फिवर झालेला आहे की काय. तर हायपोकॅलेमिया कधी होत असतो आपल्या गायींमध्ये, तर ज्यावेळेस आपल्या गायींमध्ये पोटॅशियमची कमी होते तर त्यावेळेस हा आजार होत असतो. तर हायपोकॅलेमियामध्ये आणि मिल्क फिवरमध्ये डिफरन्शियल डायग्नोसिस कसं करायचं आहे तर मित्रांनो, आपण जर हायपोकॅलेमियामध्ये जर गायच्या तोंडात जर चारा दिला तर ती गाय आपली थोडा चारा खात असते. ते जर आपण मिल्क फिवर च्या केसमध्ये जर गायला चारा दिला तर आपली गाय चारा खात नाही. दुसरं म्हणजे मिल्क फिवरच्या केसमध्ये जर आपण आपल्या गायची मान जर सरळ केली हाताने तर आपली गाय थोडा टाईम तिची मान ही सरळ ठेवू शकते. ते जर आपण हायपोकॅलेमिक गायची मान जर सरळ केली तर तिला काही सेकंदसुद्धा तिची मान ती सरळ ठेवू शकत नाही. ती लगेच तिची मान कुठल्या ना कुठल्या बाजूला वळवते. आणि ह्या गोष्टींवरून मित्रांनो आपण डिफरन्शियल डायग्नोसिस करू शकतो आणि आपल्या गायीला मिल्क फिवर झाला आहे, हायपोकॅलेमिया झाला आहे, इंडोटॉक्सिमिक मस्टायटिस आहे, मेट्रायटिस आहे, हे आपण समजू शकतो, ओळखू शकतो. तर यानंतर आता आपण ट्रीटमेंट बघू. ज्यावेळेस आपल्या गायीला मिल्क फिवर होत असतो तर ट्रीटमेंट काय द्यायची असते. तर ट्रीटमेंट काही अवघड नाही, एकदम सिंपल ट्रीटमेंट असते. आपण गायीला IV कॅल्शियम बोरोग्लुकोनेट देत असतो. तर कॅल्शियम थेरपी आपल्याला गायींमध्ये करावी लागत असते. आणि जी मेन ट्रीटमेंट आहे मिल्क फिवरसाठी त्यामध्ये आपण कॅल्शियम बोरोग्लुकोनेट, कॅल्शियम मॅग्नेशियम बोरोग्लुकोनेट आणि कॅल्शियम क्लोराईड हे 3 सॉल्ट आपण वापरत असतो. तर मोस्टली आपण जे कॅल्शियम बोरोग्लुकोनेट आहे मिल्क फिवरमध्ये फिवरला ट्रीट करण्यासाठी आपण त्याचा यूज करत असतो. आणि जी टिपिकल ट्रीटमेंट आहे लॅक्टेटिंग काऊजमध्ये त्यामध्ये आपण 450 ml कॅल्शियम बोरोग्लुकोनेटची जी बॉटल असते ज्यामध्ये 23% कॅल्शियम बोरोग्लुकोनेट असतं, तर ते आपण स्लोली IV देत असतो. आणि ड्युरिंग इंजेक्शन आपण गायचे जे हार्ट साऊंड आहे तो मॉनिटर केला पाहिजेत. आणि जवळजवळ आपल्या गायीला 450 ml जी कॅल्शियम बोरोग्लुकोनेटची जी बॉटल असते त्यामधून जवळजवळ 10.7 ग्राम इतकं कॅल्शियम गायीला अवेलेबल होत असतं. तर नेहमी IV कॅल्शियम देत असताना स्लोली द्यायचं आहे, केअरफुली द्यायचं आहे. यामुळे जे हार्टचे जे प्रॉब्लेम होत असतात गायींमध्ये ते होती नाही. तर आता आपण हे समजून घेऊ, जर अंडर डोजिंग जर गायींमध्ये झाला कॅल्शियमचा किंवा ओव्हर डोजिंग जर कॅल्शियमचा झाला तर काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात, आता आपण ते बघू. तर आपण जर गायींना अंडर डोस दिला, जितकी कॅल्शियमची गायीला गरज होती त्यापेक्षा जर आपण कमी दिलं तर अशा वेळेस जी रिकव्हरी ती इनकम्प्लीट होत असते, गाय उभी राहत नाही. आणि जे रिलॅप्सचे जे चान्स असतात ते हाय असतात. रिलॅप्स म्हणजे आपली गाय पुन्हा मिल्क फिवरमध्ये जाण्याचे चान्स जास्त असतात. यानंतर आपण जर ओव्हर डोजिंग जर कॅल्शियमची केली, गरजेपेक्षा जास्त कॅल्शियम जर गायला दिलं तर इट इज अ डेंजर, इट कॅन कॉज हार्ट टॉक्सिसिटी. तर जे कॅल्शियम आहे
ते आपल्या गायींच्या हार्टसाठी, त्यांच्या हृदयासाठी टॉक्सिक असतं. आपण जर जास्त कॅल्शियम दिलं आणि जास्त फास्ट दिलं तर त्यामुळं त्याचा निगेटिव्ह इफेक्ट आपल्या गायीच्या हार्टवरती होत असतो. यामुळेच मित्रांनो काही कंपनीज कॅल्शियमच्या प्रिपरेशनमध्ये मॅग्नेशियम ॲड करत असतात. जसं मायफेक्स जर आपण बघितलं तर त्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरोग्लुकोनेट असतं. तर यामुळं होतं काय, जे कॅल्शियम आहे ते जे मॅग्नेशियम आहे, तर मॅग्नेशियम काय करतं, कॅल्शियमची जी टॉक्सिसिटी होत असते गायच्या हार्टवरती तर ती कमी करत असतं. तर नेहमी एक असंच सोल्युशन यूज करायचं आहे ज्यामध्ये कॅल्शियमसोबत मॅग्नेशियम पण अवेलेबल राहील. आपण जर गायींमध्ये फास्ट इंजेक्शन दिलं कॅल्शियमचं तर यामुळं हार्ट ब्लॉकेज होत राहतं. त्याचबरोबर ओव्हरडोजिंगमध्ये जे कॅल्शियम इन्फ्युजन आहे त्यामुळं आपल्या गायीचा जो ब्लड pH आहे तो कमी होत असतो आणि ब्लड pH कमी झाल्यामुळे रेस्पिरेटरी ॲसिडोसिस, हार्ट अटॅक या सर्वांचे चान्स वाढतात. तर आपण जे हार्टचे प्रॉब्लेम आहे ते प्रिव्हेंट कसे करू शकतो, तर जे कॅल्शियम आहे ते मस्ट आपल्याला स्लोली द्यायचं आहे आणि इंजेक्शन देताना नेहमी बॉडी टेम्परेचरवरती जी कॅल्शियम बोरोग्लुकोनेटची जी बॉटल असते त्याला आपण गरम करायचं असतं. थोडं वॉर्म करूनच आपण गायला कॅल्शियम दिलं पाहिजेत. दुसरं म्हणजे ज्यावेळेस आपण कॅल्शियम देतो गायला, कॅल्शियम बोरोग्लुकोनेट देत असतो तर त्यानंतर लगेच आपल्या गायीचं जे ब्लड कॅल्शियम आहे ते इन्क्रीज होत असतं, जवळजवळ 24 mg/dl इतकं. आणि त्यानंतर मित्रांनो 5 ते 6 तासांमध्ये हे जे वाढलेलं कॅल्शियम असतं गायीच्या ब्लडमध्ये ते हळूहळू कमी होत जातं आणि त्यानंतर आपली गाय मित्रांनो नॉर्मल रेंजमध्ये येत असते. तर करेक्ट डोस प्लस स्लो IV इंजेक्शन जर आपण दिलं तर ते सेफ पण असतं आणि ती इफेक्टिव्ह ट्रीटमेंट पण असते. तर आता आपण हे बघू, आपण मिल्क फिवरला कसं प्रिव्हेंट करू शकतो. तर सर्वात आधी मित्रांनो ज्यावेळेस आपली गाय ट्रान्झिशन पिरियडमध्ये असते आणि ज्यावेळेस ती क्लोजअप पिरियडमध्ये येते, म्हणजे वासराला जन्म द्यायच्या 21 डेज अगोदर, तर अशा वेळेस मित्रांनो गायीला आपण डिकॅड फीडिंग चालू करायची आहे. डिकॅडवरती पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. पण तुम्हाला जर डिकॅड म्हणजे काय माहीत नसेल तर सिम्पल सांगतो. विरबॅक कंपनीचं जे मेटाबोलाइट मिक्स म्हणून जे प्रोडक्ट येतं तर ते तुम्ही गायीला शेवटचे 20-21 दिवस राहिले तेव्हा ते चालू करायचं आहे. 100 ग्राम डेली इतकं द्यायचं आहे. तर यामुळं तुमची गाय मित्रांनो ज्यावेळेस पार्श्वरीट होईल, वासराला जन्म देईल, तर डिकॅड फिडिंगमुळं काय होईल, गायीचं जे बोन आहे त्यामधून फास्ट कॅल्शियम मोबिलाइज होऊन ते गायीसाठी अवेलेबल होईल. दुसरं काय करायचं आहे, तर ज्यावेळेस आपली गाय वासराला जन्म देते त्यानंतर पहिल्या 1 तासामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे कॅल्शियम बोरोग्लुकोनेट आहे ते गायीला IV द्यायचं आहे. तर हे 2 जर काम तुम्ही केले मित्रांनो, डिकॅड फिडिंग आणि गायीने वासरू दिल्यानंतर पहिल्या 1 तासामध्ये तिला IV कॅल्शियम, तर हे 2 काम केले तर मित्रांनो आपल्याला त्या गायीमध्ये मिल्क फिवर बघायला भेटणार नाही. यानंतर जो दुसरा मेन प्रॉब्लेम होतो आपल्या गायींमध्ये तो म्हणजे रिटेन्शन ऑफ प्लेसेंटा. आपल्या गायीचा जो ज्वार असतो तो अटकत असतो. तर असं होऊ नये म्हणून यासाठी ज्यावेळेस आपली गाय ट्रान्झिशन पिरियडमध्ये असते तर आपल्या गायीला मित्रांनो व्हिटॅमिन E आणि सेलेनियम ची कमी झाली नाही पाहिजेत. तर खूप स्टडीजमध्ये हे दाखवलं आहे मित्रांनो की ज्यावेळेस आपल्या गायींचा प्लेसेंटा अटकत असतो तर त्याचा अर्थच असा राहतो की आपल्या गायींना ट्रान्झिशन पिरियडमध्ये व्हिटॅमिन E आणि सेलेनियमची कमी होती. तर व्हिटॅमिन E आणि सेलेनियमचं इंजेक्शन पण येत असतं. प्रत्येक 10 दिवसाला तुम्ही ते इंजेक्शन देऊ शकतात किंवा तुम्हाला इंजेक्शन द्यायचं नसेल तर ओरल सप्लिमेंट पण आहे व्हिटॅमिन E आणि सेलेनियमचं, तर ते तुम्ही गायीला ट्रान्झिशन पिरियडमध्ये नक्की द्या. यामुळं गायीचा प्लेसेंटा अटकणार नाही, तो नॅचरली बाहेर पडेल. दुसरं म्हणजे गायीने वासराला जन्म दिल्यानंतर पहिल्या 1 तासामध्ये आपल्याला प्लेसेंटा पडण्यासाठी क्लोप्रोस्टिनॉलचे इंजेक्शन द्यायचे आहे. त्याचसोबत जर अवेलेबल झालं तर तुम्हाला ऑक्सिटोसिनचे पण इंजेक्शन गायीला द्यायचे आहे. तर या 2 इंजेक्शनमुळं काय होईल, गायीचं जे युट्रस आहे त्यामध्ये स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन क्रिएट होईल आणि जसं तुम्हाला माहितीच आहे, तुम्हाला आता हे समजलं असेल, आपल्या गायीच्या युट्रसमध्ये जितकं जास्त कॉन्ट्रॅक्शन होत असतं तितकंच जास्त चान्स असतात का आपल्या गायीचा प्लेसेंटा हा बाहेर येईल. तर हे काम जर तुम्ही केलं तर तुमच्या गायीमध्ये तुम्हाला रिटेन्शन ऑफ प्लेसेंटा बघायला भेटणार नाही. यानंतर जो चौथा मेन प्रॉब्लेम आहे आपल्या गायींमध्ये तो म्हणजे किटोसिस. तर ज्या हाय यील्डर्स गाय असतात त्या जास्त रिस्कवर असतात किटोसिसच्या. तर यासाठी काय करायचं आहे मित्रांनो,
आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की डिलिव्हरीनंतर आपल्या गाईने जास्तीत जास्त ड्राय मॅटर इनटेक केला पाहिजेत. पण असं होत नाही मित्रांनो. नॅचरली आपल्या गाईची भूक ज्यावेळेस ती वासराला जन्म देते त्यावेळेस कमीच असते. या पाठीमागे भरपूर कारण आहे आणि आपण याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ पण बनवणार आहे की आपली गाय ज्यावेळेस वासराला जन्म देते तर ती चारा कमी का खाते आणि आपण कसं तिचं मॅनेजमेंट करायचं आहे, असं काय करायचं आहे की जेणेकरून ती जास्त चारा खाईल. तर गायने जास्तीत जास्त चारा खायला पाहिजेत. याचबरोबर तुम्ही ज्यावेळेस आपली गाय वासराला जन्म देते त्यानंतर डे 4, डे 8 आणि डे 12 या 3 दिवशी तुम्ही गायला D25 1.5 ते 2 लिटर IV करायचं आहे. त्यासोबत इंजेक्शन बी कॉम्प्लेक्स आणि जर तुम्हाला अवेलेबल झालं तर इंजेक्शन एल कार्निटिन हे 2 इंजेक्शन त्यासोबत गायला द्यायचे आहे. तर तुम्ही जर या 3 दिवसांवरती गायला जर डेक्स्ट्रोज दिलं तर यामुळं किटोसिस गायींमध्ये तुम्हाला बघायला भेटणार नाही. आणि हे जे मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो, असं नाही की मी एखाद्या पुस्तकामधून वाचून तुम्हाला सांगतोय किंवा एखाद्या रिसर्च आर्टिकलमधून वाचून तुम्हाला सांगतोय. तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे. माझ्याकडे पण गाई आहे 40-40, 50-50 लिटरच्या. तर मी त्यांच्यासोबत असंच करत असतो. ज्यावेळेस त्यांची काविंग होते तर पहिल्या 1 तासामध्ये त्यांना कॅल्शियम, क्लोप्रोस्नलचे इंजेक्शन, ऑक्सिटोसिनचं इंजेक्शन, त्यासोबत डे 4, डे 8 आणि डे 12वर डेक्स्ट्रोज या सगळ्या गोष्टी मी स्वतः करत असतो. तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर हायपोकॅल्शिमियामध्ये पण 2 प्रकार आहे. पहिला म्हणजे सब क्लिनिकल हायपोकॅल्शिमिया आणि दुसरा म्हणजे क्लिनिकल हायपोकॅल्शिमिया. तर जो क्लिनिकल हायपोकॅल्शिमिया आहे यामध्ये आपल्याला सिम्पटम दिसून येत असतात. आपली गाय डाऊनर होते, मान वळून खाली बसलेली असते. तर आपल्याला समजतं की आपली गाय ही हायपोकॅल्शियममध्ये गेली आहे, तिला मिल्क फ्युअर झाला आहे. पण जी दुसरी कंडिशन आहे ती खूप जास्त डेंजर आहे. कारण यामध्ये कोणत्याही प्रकारचे सिम्पटम आपल्याला गायींमध्ये जनरली बघायला भेटती नाही. आणि गायीचं जे नॉर्मल ब्लड कॅल्शियम आहे त्यापेक्षा सब क्लिनिकल हायपोकॅल्शियममध्ये ते थोडंसं कमी झालेलं असतं. पण इतके पण कमी नाही होत ते की आपली गाय डाऊनर होते. तर आपल्या गायीच्या ब्लडमध्ये कॅल्शियम डाऊन असतं, पण मग आपल्याला त्याचे काही सिम्पटम आपल्याला बाहेर बघायला भेटत नाही. यामुळे बहुतेक वेळी ही कंडिशन इग्नोर होत असते. पण जो मेटाबॉलिक डॅमेज आहे तो सर्वात जास्त ह्या कंडिशनमध्येच होत असतो. तर जे नॉर्मल ब्लड कॅल्शियम आहे गायींमध्ये ते म्हणजे 8.5 ते 10 mg/dl. आणि ज्यावेळेस आपल्या गायींमध्ये सब क्लिनिकल हायपोकॅल्शिमिया असतो त्यावेळी हे ब्लड कॅल्शियम गायीचं 6 to 7 mg/dl इतकं होत असतं. तर गाय उभी असते यामध्ये, गाय चालते पण मिल्क प्रोडक्शन पण करत असते. पण गायची जी बॉडी आहे, गायच्या बॉडीमध्ये ज्या कॅल्शियम डिपेंडेंट सिस्टम आहे त्या कॉम्प्रोमाइज होतात. जसं गायचे जे स्मूथ मसल आहे ते प्रॉपर काम करते नाही. गायचं जे रुमन आहे त्याचे जे मसल आहे ते पण काम करते नाही. यामुळे आपल्या गायींचा ड्राय मॅटर इंटेक पण कमी होतो. आपल्या गायींची ॲपटाईट लॉस होते. तर भरपूर प्रॉब्लेम आपल्याला सब क्लिनिकल हायपोकॅल्शिमियामध्ये पण बघायला भेटतात. तर जसं मी तुम्हाला सांगितलं जे कॅल्शियम आहे ते फक्त बोन मिनरल्स नाही आहे, तर जे मसल कॉन्ट्रॅक्शन आहे यासोबत जे नर्व सिग्नलिंग आहे आणि जे इम्युन सेल रिस्पॉन्स आहे यासाठी सुद्धा कॅल्शियम इसेन्शियल आहे. तर सब क्लिनिकल हायपोकॅल्शिमियामध्ये आपल्याला गायींमध्ये जे प्रॉब्लेम बघायला भेटतात, गायींमध्ये जे प्रॉब्लेम होतात ते म्हणजे पहिलं म्हणजे ह्युमन मॉर्टिलिटी गायींची स्लो होत असते आणि त्यामुळं आपल्या गायींचा ड्राय मॅटर इंटेक कमी होतो. आपल्या गायींना भूक कमी लागते. आणि दुसरं म्हणजे जे टीथ स्फिंक्टर मसल आहे, जो टीथ स्फिंक्टर मसल आहे तो प्रॉपर क्लोज होत नाही आणि त्यामुळं आपल्या गायींमध्ये मस्टॅटिस होण्याचे चान्स वाढत असतात. तिसरं म्हणजे युट्रसचं कॉन्ट्रॅक्शन वीक होतं, त्यामुळे रिटेन्शन ऑफ प्लेसेंटा, युट्राईन इन्फेक्शन, युट्राईन इन्व्होल्युशन या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम होत असतो. जो चौथा प्रॉब्लेम होतो तो म्हणजे इम्युन सेलचा रिस्पॉन्स डाऊन होत असतो आणि यामुळं मित्रांनो आपल्या गायींमध्ये मस्टॅटिस होण्याचे चान्स वाढत असतात. तर खूप सारे प्रॉब्लेम आपल्याला सब क्लिनिकल हायपोकॅल्शिमियामध्ये पण बघायला भेटतात. तर आता आपण हे समजून घेऊ आपली गाय सब क्लिनिकल हायपोकॅल्शिमियामध्ये आहे की नाही हे कसं आपल्याला समजणार. तर हे समजण्यासाठी मित्रांनो आपल्याला खूप जास्त एक्सपिरियन्सची गरज असते. कारण सब क्लिनिकल हायपोकॅल्शिमियामध्ये आपल्याला बाहेरून कोणताही सिम्पटम गायी दाखवत नाही, आपल्याला ते बघायला भेटत नाही. एकतर तुम्ही ब्लड टेस्ट करू शकतात, त्यामध्ये आपल्याला समजू शकतो आपली गाय सब क्लिनिकल हायपोकॅल्शिमियामध्ये आहे की नाही. किंवा दुसरं म्हणजे आपल्याला जर खूप जास्त एक्सपिरियन्स असला या गोष्टीचा तर आपण ओळखू शकतो.
कारण यामध्ये काही चेंजेस आपल्या गायींमध्ये होत असतात. जसं आपल्या गाईचं जे खाणं पिणं आहे त्यामध्ये चेंज होत असतो. दुसरं म्हणजे आपल्या गाईची जी मुवमेंट आहे त्यामध्ये चेंज होत असतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्याला बघावं लागतात आणि मग त्यावरून आपल्याला समजतं आपली गाय ही सबक्लिनिकल हायपोकॅल्शियममध्ये आहे. जर तुम्हाला या गोष्टींचा एक्सपिरियन्स नसेल, तुम्हाला समजत नसेल, तर तुम्हाला जसं मी सांगितलं, ज्यावेळेस आपल्या गायची काविंग होते, गाय वासराला जन्म देते, तर पहिले 1 तासमध्ये तुम्ही गायला 1 बॉटल कॅल्शियमची IV करा. त्यामुळं आपली गाय सबक्लिनिकल हायपोकॅल्शियममध्ये पण जाणार नाही आणि क्लिनिकल हायपोकॅल्शियममध्ये पण जाणार नाही. आणि जर तुम्हाला पॉसिबल झालं तर तुम्ही नेक्स्ट डे पण 1 कॅल्शियमची बॉटल IV करू शकतात. याचसोबत तुम्ही 200 ml कॅल्शियम गायला सबकट द्या. यामुळे होईल काय, ज्यावेळेस आपण गायींना सबकट कॅल्शियम देतो तर ते कॅल्शियम स्लोली ॲब्झॉर्ब होत असतं आणि यामुळं आपल्या गायींना कंटिन्यू कॅल्शियमचा सप्लाय भेटत असतो आणि आपली गाय ही सबक्लिनिकल हायपोकॅल्शियममध्ये जात नाही. तर ज्यावेळेस तुम्ही IV कॅल्शियम गायींना देत असतात तर जवळजवळ 200 ml इतकं कॅल्शियम गायींना तुम्ही सबकट पण देत चला. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा आहे ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात. तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.